तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2027 साठी मराठी विषयाच्या व्याकरणाचं आपण 7वं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये पारिभाषिक शब्द या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. सोबतच ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न देखील आपण सोडवणार आहोत. तर बघा आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पारिभाषिक शब्द या घटकासाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला ह्या घटकावरती मराठी विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये तुमचा चौथा उपप्रश्न हा तुम्हाला पारिभाषिक शब्द या घटकावरती विचारला जातो. आता हा प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा असणार आहे. तर बघा तुम्हाला एका गुणासाठी पारिभाषिक शब्दांचा अभ्यास हा करायचा असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न कुठे विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द आहेत. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा हे जे शब्द मी तुम्हाला सांगतोय हे वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीटिव्हली विचारले जातात. आता एवढ्या जरी शब्दांचा अभ्यास तुम्ही केला तरी तुम्ही 1 गुण सहज मिळवू शकतात. आता पहिला शब्द आहे बेंच. याला आपण मराठीमध्ये आसन असं म्हणतो. त्यानंतर एक्सचेंज याला आपण मराठीमध्ये देवाण-घेवाण असं म्हणतो. त्यानंतर बायोडेटा याला आपण मराठीमध्ये स्वपरिचय पत्र असं म्हणतो. त्यानंतर ओव्हरटाईम याला आपण मराठीमध्ये अतिरिक्त वेळ असं म्हणतो. त्यानंतर ड्रामा याला आपण मराठीमध्ये नाटक असं म्हणतो. त्यानंतर पेटेंट याला आपण मराठीमध्ये एकस्व असं म्हणतो. त्यानंतर मोबाईल याला आपण मराठीमध्ये भ्रमणध्वनी असं म्हणतो. त्यानंतर डेस्टिनी याला आपण मराठीमध्ये नियती असं म्हणतो. त्यानंतर टॅक्स याला आपण मराठीमध्ये कर असं म्हणतो. त्यानंतर वर्कशॉप याला आपण मराठीमध्ये कार्यशाळा असं म्हणतो. त्यानंतर एक्झिबिशन याला आपण मराठीमध्ये प्रदर्शन असं म्हणतो. आता बघा हे काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द आहेत. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सोबतच तुमच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. ते शब्द देखील तुम्हाला वाचून ठेवायचे असणार आहेत. आता बघा ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते प्रश्न आता आपण बघूया. आता पहिला प्रश्न आहे, जो तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. आता तुम्हाला सूचना काय दिलेली असते, तर खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा, अशी तुम्हाला सूचनाही दिलेली असणार आहे. आता पहिला शब्द आहे बायोडेटा. याला आपण मराठीमध्ये स्वपरिचय पत्र असं म्हणतो. त्यानंतर मोबाईल याला आपण मराठीमध्ये भ्रमणध्वनी असं म्हणतो. तर बघा असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला पारिभाषिक शब्द या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जो तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. यामध्ये पहिला शब्द आहे ड्रामा. याला आपण मराठीमध्ये नाटक असं म्हणतो. त्यानंतर बुक स्टॉल याला आपण मराठीमध्ये पुस्तक ठेवण्याची जागा असं म्हणतो. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे 2024च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. यामध्ये तुम्हाला शब्द दिलेला आहे बायोडेटा. याला आपण मराठीमध्ये स्वपरिचय पत्र असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये आलेला. यामध्ये पहिला शब्द आहे वर्कशॉप. याला आपण मराठीमध्ये कार्यशाळा असं म्हणतो. त्यानंतर एक्सचेंज याला आपण देवाण-घेवाण किंवा बदलणे असं म्हणतो. तर बघा हा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. यामध्ये पहिला शब्द आहे युनिट. याला आपण एकक असं म्हणतो. आणि दुसरा शब्द आहे ॲक्शन. याला आपण कृती असं म्हणतो. तर बघा असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला पारिभाषिक शब्द ह्या घटकावरती एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द आपण बोर्ड परीक्षा 2027 साठी बघितले. सोबतच मागील 5 वर्षाचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये या घटकावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न देखील आपण सोडवले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.